चला धन्यवाद जेम्स बॉन्ड राईक, खास करून तुमचं धन्यवाद. थँक्यू. कमिटीच्या वतीने आम्ही तुमचा आभार व्यक्त करतोय. आणि ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत कारण हा मैत्री चषक आहे. मैत्री चषक म्हणजेच काय, ही मैत्री. आणि जेम्स बॉन्ड राई संघाचा आम्ही आभार व्यक्त का करतोय कारण कुठल्याच पेनल्टीची मागणी हितेश म्हात्रे, पप्या दादा यांनी केली नाही. त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतोय जेम्स बॉन्ड राई संघाचं, ज्यांनी एक वारसा जोपासला, एक संघर्षमय क्रिकेट त्यांनी खेळलंय. 50 वर्षांपासून इतिहासामध्ये नोंद झालेली टीम मीरा भाईंदरच्या जेम्स बॉन्ड राई एकच नाव अजूनपर्यंत त्यांनी टिकवून ठेवलेलं आहे. जेम्स बॉन्ड राई संघाची फलंदाजी तुम्हाला आता पाहायला मिळेल. थोड्याच वेळात सामना सुरू होईल आणि आता बॉलिंग ट्रॅकवर बॉलर नक्कीच येईल. आहेत बॉलर्स, जीत आहे, त्यानंतर त्याच्या सोबतीला दर्शन आहे. पाहूया दर्शनला या ठिकाणी यूज केले जाते. स्ट्राईकला असेल बॅटर प्रफुल्ल म्हणजेच पप्या आणि त्यांच्या सोबतीला असेल लेजेंडरी क्रिकेटर मीरा भाईंदरचा मोहित पाटील. तर पाहूया हा खेळ कुठल्या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय कारण दोन वेगवेगळ्या जनरेशनचे खेळाडू माझ्यासोबत नंदलाल तरे जॉईन होतील. तुम्हाला आता पाहायला मिळत आहेत पप्या आणि पप्यासोबतच मोहित. एक आहे 40 वर्षांवरील तरुण आणि त्याच्या सोबतीला आज 25 वर्षाचा नवतरुण. पाहूया या ठिकाणी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा जोडल्या जातील. वेळ झालेली आहे 3:10. अर्धा तास तुम्हाला दिला जाणार आहे. 3:10 पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी बॉलर सज्ज होतोय. पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट दर्शन पाटील माझ्या सोबतीला कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होत आहेत. जुने जाणते अनुभवाचं दुसरं नाव मिस्टर नंदलाल तरे. पहिला बॉल ओव्हर द विकेट. ऑन साईडला क्रॉस बॅटेड फुल स्ट्रोक खेचायचा, तो प्रॉपर कनेक्शन झाला नाही. बॉल जाईल स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप शतक पुढे येईपर्यंत मिळेल एक धाव. सिंगल. मोहित पाटील यांनी 3 बॉलवर 3 षटकार केले तर अज्जू पेडवेकर यांच्याकडून 500 रुपये मिळतील. आणि आता 2 षटकार झाल्यानंतर ती आम्ही सूचना करू. हे देखील अज्जू दादांनी दखल घ्यायची आहे कारण मॅच क्रुशियल आहे. पारितोषिक लावा पण तसं सिंगलवर लावा, एका षटकावर लावा तर तर बरं ऐकायला पण बरं वाटते. चाला बॉल बॅटर पॅड मधला गॅप मध्ये बॉल जाईल लॉंग ऑन सीमा रेषा. नो चान्स फॉर द फिल्डर. आणि आता दिसतोय मोहितचा क्लास, जबरदस्त पहिल्या बॉलवर खेचतोय चौकार. नंदलाल सर काय बॉलवर नजर ठेवली शेवटपर्यंत. बॅट अँड पॅड मधला बॉलला बॉटम एंडचा वापर करून खूप चांगला फोर्स दिलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये धावसंख्या जाते ती म्हणजेच 5 वर. नक्कीच नक्कीच अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडूचा समाचार घेतला. ऑन साईडला सीमारेषेच्या चेंडूला सरळ त्यांनी बाहेर फेकून दिलं. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 5-6 धावा, 6 रन्स ऑन बोर्ड. मी सर्व आमच्या मान्यवरांना विनंती करतोय जे तुम्ही प्राइज लावताय ते प्राइज आमच्या कॉमेडी डेस्कवर आणून ठेवा आणि तिकिटीसाठी लावू नका, सिंगलसाठी लावा जेणेकरून त्या खेळाडूला देखील खेळण्यासाठी मजा येईल. धावसंख्या 6. यावेळेस ऑन दी टोज हवेत उंच उडी घेऊन ऑन साईडला हुक करण्याचा प्रयास त्या ठिकाणी झाला होता. बॉल राईज होतोय आणि दर्शनची खासियत आहे टप्पा पाडल्यानं बॉलला तो उसळी देण्यामध्ये त्याची मात्र महारत त्यांनी हासिल केलेली आहे, प्राप्त केलेली आहे. आपण पाहू शकतोय खूप चांगला बॉल या ठिकाणी हाताळला आणि मोहितचा जो ॲग्रेशन आहे त्याला पांगवण्याचं काम या ठिकाणी दर्शन करून धावसंख्या झालेली आहे 6 धावा, 6 रन्स ऑन बोर्ड. दर्शन राईट आर्म आउट द विकेट. स्टेप आउट झालंय, बॉल उडवलंय पण या ठिकाणी मिस टाइम आहे. एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स नाहीये पण बॉल हव्यांच्या लाटावर स्वार होऊन जात होता वाईड ऑफ लॉंग सीमारेच्या पलीकडे. पण त्या ठिकाणी दर्जेदार क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. आपल्या संघासाठी 4 वाचवल्यात. काय एफर्ट आहे, पण मात्र बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलेला आहे. बॉल घेऊन तो सीमारेषा पार गेलाय आणि या असतील 6 धावा षटकार. मॅच रेफरी एकदा रिचेक करताय. मॅच रेफरी रिचेक करतील. मॅच रेफरी जर व्ह्यू असेल मॅच रेफरी चेक करतील. जर व्ह्यू असेल तर आम्ही इकडे देऊ, नाहीतर मग पंचांचं डिसिजन फायनल. इकडे पहिला व्ह्यू असला पाहिजे.
अंपायर सॉफ्ट कॉर्नर, सॉफ्ट सिग्नल तुमचा काय आहे? 6 ऑफ सॉफ्ट सिग्नल. ओके. बॉल अडवलाय, 2 रन. सिक्स रन्स. व्ह्यू नसल्या कारणाने आम्ही सॉफ्ट सिग्नल विचारला होता पंचांना, तर अंपायरचा सॉफ्ट सिग्नल 6 होता, तर या साधा वाईट केला जातो. संख्या जाईल ती म्हणजेच आता 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन बोर्ड. लागोपाठ 2 षटका मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे राई संघासाठी. यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक आहे आणि हे 500 रुपये जमा करण्यात येणार आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. भुरे दादा यांच्याकडून हे 500 रुपये दिले जातील बॅटर मोहितला. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. जबरदस्त. धावसंख्या 18 आणि दर्शन जो एक लीड बॉलर आहे, स्ट्रायकर बॉलर आहे, त्याच्या विरोधात मात्र प्रतिहल्ला चढवतोय बॅटर मोहित. ओव्हर द विकेट. यावेळेस लेग स्टिक सोडून जाणार बॉल. पंचाच्या वतीने व्हाईट बॉलची खूण. व्हाईट बॉलची एकदा वाढेल, धावसंख्या 19 जाईल. आपण डिप्लेमध्ये पाहू शकताय थोडासा वेगळ्या दिशेने, वेगळ्या शैलीने थोडासा आउटकट अंदाज पाहायला मिळाला. पिचिंग प्रॉपर होत नाहीये, पिचिंग प्रॉपर असणं गरजेचं आहे आणि कुठेतरी पिचिंगचा विसर दर्शनला पडलाय आणि हा व्हाईट बॉल असेल. धावसंख्या जाते ती म्हणजेच 19 या आकड्यावर. 19 रन्स ऑन बोर्ड. ओव्हर द विकेट. यावेळेस कनेक्ट झालाय बॉल. आखूट टप्प्याच्या बॉलला फक्त दिशा देण्याचं काम करायचं होतं. बॉल जाईल फाईन लेग सीमारेषा पार. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावफलकावर धावा लावल्या गेल्या आहेत. बिनबाद 23 धावा. जेम्स बॉन्ड राई. प्लीज, आपण अगोदरच उशिरा चाललोय आणि यानंतर आम्हाला 2 मॅचेस कंप्लीट करायच्या. पुढच्या षटकासाठी आपण नक्कीच जाऊ किंवा आपण एक बुलंद आवाज घोडबंदर परिसरातला ज्यांच्यावर खूप जबाबदारी असते, नोकरी धंदा काम व्यवसाय सांभाळून ते मात्र या ठिकाणी येतात. बॅटिंग पॉवरला निवडलेला आहे. पुढचा असेल बॅटिंग पॉवर प्ले. नंदलाल सर. धन्यवाद मनीष. अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचविलं जातं आणि नक्कीच
या मास्टरची सेकंड मॅच दमन इथे चालू आहे आणि नक्कीच सर्व मित्र त्याची वाट पाहतात. मात्र मनीष यांनी त्याने एकच उत्तर दिले का नाही, मी शब्द दिलेला आहे, तो शब्द पाळेन मी. आणि नक्कीच त्या शब्दाला मान देऊन मनीष आज या ठिकाणी समालोचक करतोय. तर पहिलं षटक खूप महागडं पडतंय. 2 षटकार आणि 3 चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या वाढून होते. पहिलं षटक संपतंय, संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 23. एक जबरदस्त क्रिकेटचा महासंग्राम ज्याला म्हटलं जाते घोडबंदरच्या मैदानामध्ये. मित्रांनो, मैदानाच्या शेजारी आमच्या हाकेला पावणारी नवसाला धावणारी आई चिजबादेवीचा आशीर्वाद घेऊनच या स्पर्धेला आम्ही प्रारंभ केला आहे. या नगरीचे उपमहापौर आदरणीय सन्मान्य चंद्रकांतजी वैती साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं होतं. आजचा स्पर्धेचा 4था दिवस आणि नक्कीच उद्या जर तुम्हाला ग्रँड फायनल आणि नक्कीच जर तुम्हाला पाहायचं असेल तर आज घोडबंदरमध्ये थोडासा दुखवट आहे, त्याच्यामुळे जो प्रेक्षक वर्ग आहे तो थोडासा मित्रांनो तुम्हाला कमी दिसेल आणि नक्कीच उद्याची गर्दी वाढलेली असेल. आता तर चेंडूला फक्त पुश करतायत. चेंडू जाते तो थर्ड मॅन रिव्हिजनमध्ये एक धाव पूर्ण करतायत आणि एका धावनं संघाची धावसंख्या होती ती 24 या धावसंख्येवर. 24 रन्स लॉस ऑफ विदाउट लॉस इन द सेकंड ओव्हर. दुसरं षटक हाताला जात आहे. जसं प्रभाकर म्हात्रे म्हणाल्याप्रमाणे जसं काही घोडबंदरच्या मैदानामध्ये तर नव्या मीरा भाईंदरमध्ये एक पहिलं असं आयोजन मी बघितलं असेल. अतिशय अप्रतिम असं आयोजन आणि नियोजन. साई श्रद्धा, घोडबंदर, मिलिंद म्हात्रे आणि ग्रुप. नक्कीच मित्रांनो तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज, एक बहुतेक गोलंदाज. आताचा चेंडू खोदून काढताय. चेंडू जातोय तो कव्हरला आणि कव्हरच्या सीमारेषेच्या डोक्यावरून चेंडू जातोय 6 धावांसाठी आणि या 6 धावांना संघाची धावसंख्या वाढवून होते ती 30 या धावसंख्येवर. नक्कीच मनीष पहिलं षटक तुम्ही समालोचक केलं. नक्कीच मनीष पहिल्या षटकापासून जर पाहायचं झालं तर या ठिकाणी षटकार आणि चौकाराची बरसात झालेली आहे. आता दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर पुन्हा एकदा षटकार आलेला आहे. पुढच्या बॉलवर षटकार आता भुरे दादाकडून पण 500 रुपये मिळतील. या अगोदर देखील 500 रुपये मिळालेत मोहितला आणि या पुढच्या बॉलवर षटकार येईल का, लेट सी. गोलंदाज आताचा चेंडू डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला कट करतायत. चेंडू जाते तो स्क्वेअर लेग पंचाचा बॉल. एक धाव येते आणि एका धावनं संघाची धावसंख्या वाढवून होती ती 31 या धावसंख्येवर. आमचे गुणलेखक पंकज पाटील अतिशय चांगल्या प्रकारचं गुणलेखक करतात. आणि मित्रांनो, जेव्हा गुणलेखक त्याचं जेव्हा चांगलं करील तेव्हा ते समालोचक आम्ही तुमच्या पुढे व्यवस्थित पोहोचू शकतो. लांब लचक असं धावपट्ट घेऊन गोलंदाज 15 ते 20 पावलांची रनअप. आताचा चेंडू या ठिकाणी पाहायचं झालंय तर कव्हरच्या डोक्यावरून पुन्हा एकदा चेंडू जाते तो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पंच विशाल नाईक खून करतात आमच्या गुणलेखाला या 4 धावा आणि या 4 धावानं संघाची धावसंख्या वाढवून होती ती 35 या धावसंख्येवर. मनीष विचार केला तर नक्कीच जर कालपासून जर मी काल नव्हतो, गैरहजर होतो, मग पहिल्या दिवसापासून जर विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये 35 धावा आल्या असतील तर नक्कीच हा सामना रंगतदार होईल. जीत एक लांब लचक असा रनअप. भारताचा कर्णधार कपिल देव अशी मोठी रनअप घेत होता. आता चेंडूला कट करताय. चेंडू जाते तो फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. 4 धावा येतात आणि या 4 धावांना संघाची धावसंख्या वाढवून होते ती 39 या धावसंख्येवर. 39 रन्स विदाउट लॉस इन द सेकंड ओव्हर. मित्रांनो विचार करा म्हणजे किती फास्ट क्रिकेट झालं. किती पहिलं षटक जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आणि 3 चौकारच्या सहाय्याने धावा आल्या होत्या 23. आता दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर 1 षटकार आणि 2 चौकाराच्या धावा जात आहेत ते 39 या धावसंख्येवर. म्हणजे धावांची गती जी आहे बघा, क्रिकेटची रन मशीन म्हणजे रन मशीनमधून धावा काढल्या जातात की काय. अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी. गोलंदाज साईड आपली चेंज करतोय. राईट विकेट मारा करतोय. आताचा चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर या ठिकाणी मात्र सहज गेला होता क्षेत्ररक्षण चेंडू चलण्यासाठी, मात्र मोठी चूक होते आणि 4 धावा जातात. या 4 धावांना संघाची धावसंख्या वाढून होती ती 43 या धावसंख्या. मनीष आता मला नक्कीच म्हणावं लागेल की क्षेत्ररक्षणाच्या चुकीमुळे हा चौकार गेलेला आहे. यस मनीष. फ्लाइंग स्टार्ट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रफुल्ल आणि मोहितचा. आणि खरं तर हा कॅच घेणं गरजेचं होतं. मला असं वाटतं की बॉलवर जाणं गरजेचं होतं, कारण चौकार तर असा पण खर्च झालेला आहे. त्यापेक्षा जर प्रयत्न केला असता विकेट देखील मिळू शकला असता.
तुमच्याकडे खूप कमी वेळ असतो जेव्हा तुमच्याकडे इतक्या वेगाने बॉल येत असतो आणि ती जागा तर सर्वात भेदक जागा आहे मित्र म्हणेन क्षेत्ररक्षकांसाठी. कारण त्या ठिकाणी बॉल जेव्हा पिच होतो बॉल रोटेट होतो वेगळ्या अँगलने डिग्रीने रोटेट होत असतो. त्याचमुळे मात्र ते बॉडी बॅलन्स राखणं गरजेचं आहे क्षेत्ररक्षण करताना आणि तो अभ्यास आणि तो सराव महत्त्वाचा आहे. त्या ठिकाणी मात्र चुकामुक होते. 2 षटकांची समाप्ती 2 षटकांची समाप्तीने धावसंख्या झाली बिनबाद 43 धावा. म्हणजे जर विचार केला तर पहिलं षटक जर हाताळलं तर पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आणि 2-3 चौकाराच्या साहाय्याने 23 धावा आल्या होत्या. आणि आताचा जर विचार केला तर आताच्या षटकामध्ये धावा येतात त्या तब्बल 20. म्हणजे 2 षटकांचा खेळ पूर्ण होत आहे. संघाची धावसंख्या होती ती 43 या धावसंख्येवर. धावसंख्येला अडवणं मात्र हे आता प्रमुख कर्तव्य असणार आहे कुठल्याही गोलंदाज जो आता गोलंदाज यूज केला जाईल. पुन्हा एकदा दर्शनला बोलवण्यात आलेलं आहे आणि यावेळेस ज्या चुका झालेल्या त्या चुकांना बाजूला सारून पुन्हा एकदा मी नव्याने एक सुरुवात करणार आहे याच उद्देशाने दर्शन बॉलिंग ट्रॅकवर होतो आणि पाहूया या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून विकेटचा शोध घेतला जाईल का आणि कमीत कमी धावा खर्च केल्या जातील का. यस, दर्शन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर क्षेत्ररक्षामध्ये थोडासा बदल करताय. त्या ठिकाणी बघायचं तर पॉईंट कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, थर्ड मॅन, डीप फाईन लेग आणि वाईडिश मिडॉन असं क्षेत्ररक्षण दूर दूर तैनात केलेलं आहे. दर्शन एक चांगल्या मूडमध्ये. आताचा एक अप्रतिम चेंडू, खोलवट टप्प्याचा चेंडू, चेंडूला खोदून काढायचं होतं मात्र चेंडू आणि चेंडूपली यांचा काय संघर्ष होत नाही आहे. निर्धाव जातोय चेंडू. मैत्री चषक 2022 एक जबरदस्त अशी स्पर्धा ज्याला म्हणता येईल क्रिकेटचा महासंग्राम. मीरा भाईंदरच्या या डोंगरात वसलेलं आमचं हे छोटंसं गाव घोडबंदर. आताचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम स्टॉक होतोय. चेंडूला ऑन साईड खेळायचं होतं मात्र लेग बायचा इशारा येतोय पंच विशाल नाईक यांच्या मार्फत. एक धाव येते आणि एका धावानं संघाची धावसंख्या होते ती 44 या धावसंख्येवर. 44 रन्स विदाउट लॉस इन द थर्ड ओव्हर. पुन्हा एकदा दर्शन येतात. आपली जी पहिल्या षटकामध्ये जी 23 धावा दिल्या होत्या त्या धावा मी कुठे आता 5 ते 6 धावापर्यंत आणतोय की मी या फलंदाजाला एखाद्याला बाद करू शकतोय. हेच ध्येय असेल दर्शनचं. आताचा चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडू जातोय लांब 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 आणि लांब षटकार. 6 धावा येतात आणि या 6 धावानं संघाची धावसंख्या वाढून होती ती 50 या धावसंख्येवर. अर्धशतक झलकलं जाते. म्हणजे 2.5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकं आणि 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालेला आहे. संघाची धावसंख्या होते ती 50 या धावसंख्येवर. दर्शन पुन्हा एकदा थोडेसे महागडे पडतात. पहिलं षटक तब्बल 23 धावा केल्या होत्या. आता जर 3 चेंडूचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये त्यांनी धावा दिलेल्या आहेत त्या 7 धावा दिलेल्या आहेत. दर्शन आताचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाजाला चकून जातोय. मिस टाइम स्ट्रोक जातोय मात्र एक धाव पूर्ण करताय. लेग बायचा इशारा येतोय आणि एका धावनं संघाची धावसंख्या वाढून होती ती 51 या धावसंख्येवर. जर मोहितने लगातार 3 बॉलवर 3 षटकात ठोकले तर समीर पाटील यांच्याकडून 1,500 रुपयाचं रोख बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे मोहितसाठी. नक्कीच पुन्हा एकदा दर्शन आपली चूक सुधारत आहेत मित्रा. आताचा चेंडू या ठिकाणी पाहायचा झालाय तर एक्स्ट्रा कव्हर मध्ये झेल मात्र टिपला जातोय आणि दर्शन या ठिकाणी यशस्वी होतोय. पहिला मोरा बाद होतोय तो जेम्स बॉन्ड राई संघाचा. संघाची धावसंख्या 51 असताना 1 बाद 51. जेम्स बॉन्ड राईन कोण विसरणार त्या मायकल जेनरेला ज्या त्या बॅटमध्ये क्रिकेटची रन मशीन गंटली जात होती. एक अप्रतिम घातक फलंदाज जेम्स बॉन्ड राईट संघाचा. करण मात्र येतात नवीन फलंदाज. 1 बाद 51 अशी धावसंख्या. 51 धावांची एक मोठी भागीदारी म्हणावी लागेल जेम्स बॉन्ड राई संघाची. सर्वांनी नक्कीच 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 टाळ्या वाजवल्या पाहिजे आणि खेळाडूचं मनोबल वाढवायला पाहिजे, कौतुक करायला पाहिजे. आताचा खोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढताय. चेंडू जाते तो स्क्वेअर लेग सीमारेषेच्या आतमध्ये चेंडूला पकडलं जात आहे. तत्पूर्वी मात्र 1 धाव पूर्ण केली जाते आणि एका धावानं संघाची धावसंख्या वाढून होती ती 52 या धावसंख्येवर. तर षटक संपते. तिसरं धावसंख्या आहे ती 1 बाद 52. चला लगेच ड्रिंक्स ब्रेक करून घ्या. 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. 3 षटकामध्ये 52 धावा. एक चांगली धावगती मेंटेन केली आहे जेम्स बॉन्ड राईने खरं तर. आणि दर्शनचं कौतुक करावं असं वाटतंय कारण या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्यात. कारण पहिल्या षटकामध्ये त्याने खर्च केल्या होत्या एकूण 23 धावा आणि त्यानंतर या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये त्याच्या स्पेलच्या फक्त 9 धावा खर्च केल्यात आणि म्हणजेच 52 धावा धावकवर असतील. आणि
अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. अजूनही खूप काही मैदानाच्या आतमध्ये घडायचं आहे, पण त्या अगोदर घेऊया एक छोटासा ब्रेक आणि आपण देऊया साऊंड टेक्निकला एक छोटीशी संधी. आम्ही आता गेलो, लगेच आलो. असणार आहे तुमच्या ज्या ग्रीन कलरची शीट आम्ही टॉसच्या अगोदर दिली होती त्यामध्ये सेमीफायनल सामने कसे होतील ही सूचना केली. क्वार्टर फायनलचे तुम्हाला त्या दिवशी विजेते संघ असेल त्यांच्यासोबतच खेळायचं आहे. म्हणजे समजा उदाहरणार्थ पहिल्या दिवशी 2 विजेते होते राधाकृष्ण मोरवा आणि गोरसाई बी, तर त्यांचा सामना होईल आणि त्यांच्यातला जो विजेता असेल तो तिसऱ्या दिवसातला म्हणजे कालच्या दिवसात जो विजेता आहे त्यांच्याशी सेमीफायनल होईल. या सूचनेकडे जिंकलेल्या संघांच्या कॅप्टनने लक्ष वेधायचं आहे. धन्यवाद. जेव्हा षटक सुरू होईल तेव्हा धावतं समालोचक घेऊन येतील माझे सहकारी मित्र मनीष पाटील. धन्यवाद नंदलाल सर. धावसंख्या 1 गडी बाद 52 धावा. आपण पाहतायत मैत्री चषक. बॉलिंग मार्क पण नवीन बॉलर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यज्ञेश तुम्हाला पाहायला मिळणार आहे बॉलर. पंचांच्या डावीकडून तो सज्ज होतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस बॅटच्या आतल्या कडेला बॉल कनेक्ट होतोय. बॉल जाईल लॉंग ऑन रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. बऱ्यापैकी या ठिकाणी अडवलंय मिताली इंटरप्राइजेस वडगरे या संघाने, पण मात्र पप्याची दाहकता अजूनही मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ज्याने आतापर्यंत 21 धावा आपल्या संघासाठी बनवल्यात, 22 धावा बनवल्यात आणि करण मात्र नव्याने स्ट्राईकवर आला. आणि आज मी जर राही संघाचा आढावा घेतला तर एक टोटल पॅकेज तुम्हाला राईचं पाहायला मिळेल जे कित्येक वर्षापासून जे अबाधित आहे. आणि मी असं नक्कीच आवर्जून सांगेन की राही संघामध्ये ज्यांचं मेरिट आहे त्यांना चान्स मिळाला आहे आणि खूप खेळाडू चांगले आहेत पण त्यांचा सराव नाही किंवा त्यांचा फॉर्म चांगला नाही, त्यांना मात्र बाहेर बसवण्यात आलेला आहे. तर राही संघ मैत्रीच्या जिंकण्याच्या उद्देशाने आलाय. त्या विपरीत जर आपण वडगर संघाचा विचार केला तर द ग्रेटेस्ट कॅप्टन जो यष्टीरक्षक तुम्हाला पाहायला मिळतो दीपक पाटील, त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न नेहमीच पडत असतात की कशा पद्धतीने मला अडवायला ऑप्शन या ठिकाणी एज होती का. याच ठिकाणी या ठिकाणी एकदा तो कंप्लीट केले. एक थिक एज घेऊन बॉल यष्टीरक्षकाला बीट करतोय. त्या ठिकाणी दीपक पाटील बॉल मिस करते. धावसंख्या 1 जाईल पुढे आणि पोचेल ती म्हणजेच 54 या आकड्यावर. खूप वेगाने धावफलक खाली आलाय. खरं तर 2 षटकामध्ये जो ग्राफ होता धावांचा तो अपवर्ड जात होता. आता कुठेतरी तो ग्राफ डाऊनवर्ड जात चालला जर आपण विचार केला तर, कारण त्यासाठी गोलंदाजी चांगली होती. आणि खरं तर मोहितचा विकेट खूप जास्त महत्त्वाचा होता. मोहितने एक नवचैतन्य आणलं होतं पहिल्या 2 षटकांमध्ये राही संघासाठी. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली होती आणि एक वेगळा योगायोग म्हणजेच काय तर प्रफुल्ल पाटील थांबला होता. प्रफुल्ल एन्जॉय करत होता नॉन स्ट्राईकला राहून मोहित पाटीलची बॅटिंग. तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला कुठल्या वेळेला आपला खेळ दाखवायचा आहे हे देखील अभ्यासणं तितकंच गरजेचं आहे. यावेळेस मोठा स्ट्रोक आहे इन द एअर आउट ऑफ द पार्क. बॉल गोज बियॉन्ड लॉंग ऑन बाउंड्री लाईन फॉर मॅक्सिमम व्ह्यूज हिट सिक्सर. जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी. खरं तर बॉल रेंजमध्ये होता आणि रेंजमध्ये आल्यानंतर फक्त बॅट फिरवून योग्य त्या दिशेने त्याला बॉलला उडवायचं होतं आणि त्यांनी लॉंग ऑन रिजन निवडलं आणि परफेक्ट स्ट्रोक. बॉल मात्र खूप लांब आउट ऑफ द पार्क गेला आहे आणि त्याचमुळे अजूनही तो सापडत नाही. नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवला जातो. धावसंख्या झाले 1 गडी बाद 60 धावा. जेम्स बॉन्ड राई. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी प्रफुल्लची पाहायला मिळाली. सुरुवातीला आक्रमकता पाहायला मिळाली मोहितची, ज्याने बनवले आपल्या संघासाठी 27 धावा आणि त्याच्या सुरुवातीमुळे आता कुठेतरी नव ऊर्जा मिळाली आहे प्रफुल्ल आणि प्रफुल्लने देखील आता 10 बॉल्समध्ये 28 धावा कुठल्या आहेत. आणि आता पाहूया प्रफुल्लच्या पावलावर पाऊल ठेवून करणच्या बॅटमधून तसे मोठे स्ट्रोक येत आहेत का. तुर्तास यज्ञेश धावांना रोख लावण्याचा प्रयत्न करतो पण या अगोदर त्याच्या माध्यमातून षटकार खर्च होतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट.
फुललेंचा बॉल होतोय, यष्टीरक्षकाला बीट करून बॉल मागे जाईल. नो बॉलवर या 4 धावा 22च्या मिळतील, एकूण 5 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. धावसंख्या जाईल 5 ने पुढे पोहोचेल 65 या आकड्यावर. 65 रन्स. पुढचा बॉल असेल फ्री हिट. आता कुठेतरी हा बोनस मिळतोय, मी तर म्हणेन जेम्स वॉर्ड राई या संघाला. धावा तर होत होत्या आणि मला असं वाटतं जर असाच खेळ राहिला वडगर संघाची गोलंदाजी तर जबरदस्त आहे या अगोदर, आजच्या अगोदर. पण आज नक्कीच एका वेगळ्या परिसरात आल्यानंतर एका वेगळ्या संघासमोर खेळताना मात्र ती डेडिकेशन लेवल पाहायला मिळत नाहीये वडगर संघाची. फ्री हिटच्या बॉलला उडवलंय, लॉंग ऑन सीमारेषे पार, दमदार असरदार षटकार. एलिव्हेट करताना कुठलीच चुकामोक होत नाही. मिडल ऑफ द बॅट बॉलला घेतलं जाते आणि परफेक्ट स्ट्रोक टुवर्ड्स लॉंग ऑन बाउंड्री लाईन फॉर मॅक्सिमम ह्यूज हिट. 6 रन्स. षटकाराच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर या ठिकाणी वडगर संघाला मिळते. जेम्स बॉन्ड राई संघाकडून धावसंख्या 1 गडी बाद 71 धावा. 100 ओलांडली जाईल का हा देखील प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये आलेला आहे, कारण ज्या वेगाने जेम्स बॉन्ड रंग पुढे जातोय नक्कीच असं वाटतं की 100च्या पलीकडे जाऊन पोहोचेल आणि कदाचित हा उच्चांक असेल या मैत्री चषक या स्पर्धेतला. तर तो उच्चांकाच्या दिशेने आगेकूच चालू आहे आणि प्रत्येकाला वाटते की या टुर्नामेंटमध्ये माझा उच्चांक असायला हवा, वैयक्तिक किंवा सांघिक. पाहूया तो होईल का. हाफ ट्रॅकवर बॅकवर्ड मला स्लाइस केलंय. बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं कलेक्शन. एकदा मिळेल, एखादा विचिवाड. धावसंख्या 72 झाले. 5 बॉल्स या ठिकाणी फेकून झालेले आहेत आणि या षटकामध्ये यज्ञेश देखील महागडा ठरलेला आहे, कारण अजूनपर्यंत आपण या षटकाचा आढावा घेतला तर 19 धावा 20 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत आपल्या संघासाठी. तर बॉलर्स जर आपण दर्शनचं तिसरं षटक वगळलं ज्यामध्ये त्याला विकेट देखील मिळाला होता, तर 3 षटकांमध्ये खरपूस समाचार घेतलेला आहे. तो म्हणजे जेम्स बॉन्ड राई संघाच्या फलंदाजांनी पहिल्या षटकामध्ये 23 वसूल केल्या, दुसऱ्या षटकामध्ये 20 वसूल केल्या आणि ते आता चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत वसूल केलेल्या आहेत 20 धावा. जबरदस्त बॅटिंग स्ट्रेंथ पाहायला मिळते जेम्स बॉन्ड राई टीमची. ओव्हर द विकेट. चांगला बॉल, तितकीच चांगली ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक नाही, मिडॉनला बॉल लॉंग ऑनला कलेक्ट केला जाईल तोपर्यंत चांगला थ्रो. फक्त एकच मिळते. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीने धावफलक धावा लागलेल्या आहेत, तर ते म्हणजेच 1 गडी बाद 73 धावा. 73 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 4 षटकाचा खेळ झाला. नवीन बॉलर लगेच पाठवून द्यायचा. नंदलाल सर काय म्हणाल या वेगवान फलंदाजीबद्दल. नक्कीच त्यांनी पाहिलं तर सुरुवातीपासून जर पाहिलं तर तुफान फलंदाजी. जर पहिल्या षटकाचा जर विचार केला तर तब्बल 23 धावा आल्या, तर दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर 20 धावा आल्या, तर तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या तर फक्त 9, म्हणजे गती थोडीशी कमी आली होती. मात्र जर आता चौथ्या षटकाचा जर विचार केला तर 21 धावा आलेल्या आहेत. म्हणजे किती फास्ट क्रिकेट खेळलेले आहेत. म्हणजे जेम्स बॉन्ड राई दाखवत आहेत का नक्कीच या मीरा भाईंदरमध्ये आमचं पण नाव डौलानं घेतलं जाईल आणि नाव घेतलं जातं. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतो. संघाची धावसंख्या होते ती 73. आणि त्यावेळी लाईव्ह नव्हतं. पप्प्यांचा रेकॉर्ड आहे या मैदानावरचा. 6 बॉलवर 6 षटकारांचा रेकॉर्ड पप्प्याचा आहे आणि आम्हाला खंत आहे की त्यावेळी लाईव्ह का नव्हतं, कारण पप्प्या देखील त्या ठिकाणी हायलाईट होऊ शकला असता. तर आता लाईव्ह आहे, मैदान देखील तेच आहे. ते षटकारांची अतिशय पाहायला मिळेल का. नक्कीच. राष्ट्रवादीचे अध्यक्ष सन्मान्य नितीन किनी सरांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. जीत आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 5वं षटक घेऊन येतात. जीत राईट हँड उर्द विकेट मारा करतात. कोलवा टप्प्याचा चेंडूला खोदून काढायचं होतं, मात्र चेंडू आणि चेंडूफली यांचा काय संघर्ष होत नाही, निर्धाव जातोय चेंडू. सर जीतकडे जर आपण पाहिलं त्याची बॉलिंग आम्ही पाहिली आहे, त्याला आम्ही हेल्मेट तोड बॉलर म्हणतो, कारण खूप चांगले नॅस्टी बाउन्सर तो नेहमी हातात आम्हाला पाहायला मिळाले. पाहूया आज तसा खेळ जीतकडून पाहायला मिळेल का, कारण जीतचं जे दुसरं षटक होतं ते 20 धावांचं राहिलं होतं. कमबॅक करण्याची संधी प्रत्येकाला मिळते आणि ती पूर्ण करून त्यांनी दाखवावी. मोठा रनअप राईट हँड उर्द विकेट मारा करतोय. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडू एसटीच्या पाठीमागे जातोय, बाद होतोय, फलंदाज बाद होतोय. म्हणजे कमबॅक आल्याला म्हणायला हरकत नाही. मनीष पहिला चेंडू जर पाहिला तर पहिला चेंडू निर्धाव गेला होता आणि दुसरा चेंडू जर पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवर गडी बाद होते. म्हणजे आता पाहायचं झालं तर 2 फलंदाज बाद झाले आहेत आणि संघाची धावसंख्या होते ती 73. या धावसंख्येवर एक मोठी धावसंख्या कदाचित 100 गाठेल की काय.
नवीन फलंदाज येतात अजय पाटील. एकाहून एक हिरे जे आहेत जेम्स राईट संघाचे. घोडबंदर मास्टर संघाचे माजी संघनायक धीरज रमेश तरे साहेबांचं आगमन होतंय. आमच्या समालोचक कक्षातर्फे त्यांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. यस धीरज. चला स्पीड द्या प्लीज. दोन्ही संघाला मी नम्रतेची विनंती करतो. नक्कीच Politely, मनीष. प्लीज. कारण की जेणेकरून तुमच्यासाठी या ठिकाणी 15 मिनिटं उशिरा सामना सुरू झालेला आहे. वेळ वाया घालू देऊ नका मित्रांनो, कॉपरेट करा. एवढी मोठी स्पर्धा आहे. जीत कमबॅकमध्ये होतंय. पहिलं षटक माझं जर 23 धावा गेल्या असल्या तरी 20 धावा गेल्या होत्या तर मी आता दुसरं षटक. जीत पाटील ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा अजय पाटील साठी सज्ज. अजय पाटील, कोण विसरेल अजय पाटील. जबरदस्त जो मिडल ऑर्डर स्ट्रेंथ आहे, मिडल ऑर्डर स्ट्रेंथ जेम्स बॉन्ड राहायची तो स्ट्राईकवर तुम्हाला पाहायला मिळेल. जीत आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर मधल्या इष्टीवरचा चेंडू क्रॉस लाईन मधून खेळायचं होतं, मात्र चेंडू पट्ट्यामध्ये येत नाही आहे. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू जातो तो फाईन लेग दिशेने. मात्र एक धाव येते आणि या एका धावानं संघाची धावसंख्या वाढवून होते ती 74 या धावसंख्येवर. म्हणजे कधीपासून जी धावसंख्या थांबली होती ती आता कदाचित एक धावेने पुढे जाते. संघाची धावसंख्या होती ती 74. 74 रन्स लॉस ऑफ 2 विकेट इन द 5th ओव्हर. 5वे षटक मार्गस्थ. जीत एक चांगल्या ॲक्शनमध्ये मोठा रनअप. आताचा चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर 6 आणि 6 धावा. आणि या 6 धावांना संघाची धावसंख्या वाढवून होते ती 80 या धावसंख्येवर. नक्कीच मनीष तू यापूर्वी म्हणाला होतास, तुझे षटक समालोचक करत होतास की कदाचित 100 गाठेल की काय, आणि आता ती वेळ आली असं म्हणायला हरकत नाही मनीष. कधी कधी कुठल्याही गोष्टीला मर्यादा असल्या ना तर ती शोभून दिसते. या ठिकाणी सर्व बॉल फुलवल्यांचे तो यूज करत होता आणि या चुका होण्याची शक्यता होती आणि चूक झाली. ओव्हरपिच बॉल पडला स्लॉटमध्ये आणि 6. आणि पुढच्या बॉलवर षटकार आला तर भुरे दादा कडून 500 रुपये मिळतील. नक्कीच पुन्हा एकदा जीत. आता तर चेंडू या ठिकाणी मात्र कदाचित डायरेक्ट हिट झाले असते तर फलंदाज बाद होऊ शकला असता, मात्र थोडासा ओव्हरथ्रो होत आहे. थोडासा ओव्हरथ्रो होत आहे आणि त्याचा मोबदला मात्र मिळतोय समोरच्या संघाला. किती 3 काढले का 2 धावा येतात आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या 82 या धावसंख्येवर. 82 रन्स. फक्त 18 धावा कमी आहेत 100ला. आणि चेंडू शिल्लक आहे मित्रा 7 चेंडू. मग मनीष पाटील यांचं वाक्य खरं ठरतंय की काय, त्यांची वाणी खरी ठरेल का तेच पाहायचं आहे. जीत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर बाद होतोय. मनीष या ठिकाणी पाहायचं झालं तर जीतने या षटकामध्ये 3 फलंदाज बाद केलेत, मात्र धावा ज्या दिलेल्या आहेत या षटकामध्ये अजूनपर्यंत त्यांनी किती धावा दिल्या? 9 धावा दिलेल्या आहेत मनीष. चेक बाउन्सर मी पुन्हा एकदा विनंती करतोय जयंताला की रिप्ले दाखवा. त्याचा बाउन्सर बघा किती नॅस्टी. मी म्हणालो होतो की हा बाउन्सर हाताळणारा उत्कृष्ट गोलंदाज आहे. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता आणि त्यानंतर मात्र टॉपेज घेऊन यष्टीरक्षक दीपक पाटील यांच्या हातामध्ये बॉल विसावलेला आहे. आणि टेनिस विकेटमध्ये खूप कमी गोलंदाज आहेत जे एवढे नॅस्टी बाउन्सर्स हाताळत असतात. नक्कीच. मात्र तशी विकेट सुद्धा असावी लागते जेणेकरून जर तुमची मातीची विकेट असेल तर एवढा बाउन्स तुमचा होणार नाही. आणि जर नक्कीच सिमेंटच्या पिचवर जास्त बाउन्स होण्याची शक्यता आणि दुपारनंतर बाउन्स जास्त होतात, कारण की सिमेंटची पीच जेव्हा गरम होते तर ती टणक झालेली पीच त्या टेनिस चेंडूला वरती ढकलून देते. 43 धावा करून बाद झालेला आहे पप्या. नाईस बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. टायगर जिंदा आहे हेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं पप्याच्या माध्यमातून. नक्कीच मनीष. तर शेवटचं षटक संजोग घेऊन येतात आणि पुन्हा एकदा माझे सती समालोचक येतात मनीष पाटील. धन्यवाद सदानंद पाटील साहेब यांचं आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि MBPL फर्स्ट मध्ये ते अग्निशमन दलामध्ये ते अधिकारी म्हणून कार्यरत आहे. सन्माननीय सदानंद पाटील साहेब यांचं आगमन. क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे आणि त्यांच्या आवडते 2 संघ आहेत राई आणि मोरवा. दोन्ही संघांवर त्याचं विलक्षण प्रेम आहे सन्माननीय सदानंद पाटील यांचं. आणि शेवटचं षटक आहे. प्रवेश देवळीकर विचारत आहेत नक्की या षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारली जाईल जेम्स राई संघाकडून. आणि मला तसं वाटते संजोग स्लॉगवर एक्सपर्ट आहे वडगडचा. चांगला बॉल आहे बघा, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. राईट हँडेड बॅटर्ससाठी थोडासा अँगल बनतोय आणि पहिला बॉल जातोय डॉट. सन्माननीय ऑल्विन रॉड्रिक्स जे मीराबाईंद प्रीमियर लीग सीझन 1 चे सर्वे सर्व आहेत त्यांचं आगमन झालं, त्यांचा मी मनपूर्वक
स्वागत करते ऑल्विन रॉड्रिक्स यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आपण स्टेजवर यायचं, आमच्या व्यासपीठावर यायचं अशी विनंती आयोजन कमिटीकडून आलेली आहे. संजोग लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, गती परिवर्तन केलं, ऑन दी टोज येऊन बॉलला प्लेस केलंय कव्हर पॉईंट रिजनमध्ये. डीपमधून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत मात्र 2 धावांचा कॉल पूर्ण केला जाईल. या ठिकाणी वडगड संघाचं क्षेत्ररक्षण मला काही कळत नाहीये. या ठिकाणी बॅकअप प्लॅन रेडी नसतो. या ठिकाणी थ्रो केला होता ज्या एंडला, त्या ठिकाणी बॅकअप नाही आहे बॉलरच्या मागे, तर बॅकअप येणं गरजेचं आहे. कुठेतरी या चुका थोड्याशा महागात पडतील वडगड संघासाठी. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 84 धावा. 100 पार होईल का हा प्रश्न माझ्या मनामध्ये आला, तो तुमच्या मनामध्ये आला होता. पण पाहूया, षटकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे सदानंद पाटील यांच्याकडून. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक सदानंद पाटील यांच्याकडून. वरती विकेट, हवेत आहे बॉल, मिस टाइम आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत 2 धावा तर नक्कीच पूर्ण केल्या जातील. या ठिकाणी थ्रो 1 बाउन्स कलेक्ट केला जातोय. 2ची वाढ, धावसंख्या जाते 86 वर. 86 रन्स ऑन बोर्ड. अजूनही स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, पण फक्त 5 फलंदाजांना संधी मिळते. प्रशांत हा देखील विक्रमादित्य फलंदाज आहे जो नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळतोय. फुल स्ट्रेंथ या ठिकाणी राई संघ उतरलेला आहे असं म्हणण्यास हरकत नाही, कारण अजूनही माझ्या नजरेत खूप बॅटर्स आहेत जे पेव्हिलियन बॉक्समध्ये त्याच्या बॅटिंगची वाट पाहतात. कदाचित त्यांना संधी मिळणार नाही. यावेळेस कव्हरच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलं जातं, क्षेत्ररक्षक नाहीये डीपमध्ये, त्याला मात्र हायफाय करत बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पार. मिळतोय धावा 4, चौकार. पर्यंत या षटकातले 4, 2 बॉल अजूनही शिल्लक आहे. आणि पाहूया 2 बॉल्सवर संजोगला विकेट घेण्यामध्ये यश मिळते का, कारण अजयला थांबवणं अशक्य असतं जेव्हा तो 5 ते 10 धावा बनवतो, त्यानंतर मात्र तो अजून अग्रेसिव्ह होत असतो. पण संजोग लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, गती परिवर्तन केलं, पूल करायचं होतं, मिस टाइम आहे. बॉल जाईल व बॅकवर्ड स्पेल एक रिजनमध्ये, बॉल कलेक्ट करून फेक करेपर्यंत फक्त एकदा मिळेल आणि आता संधी मिळणार आहे ती म्हणजेच बॅटर प्रशांतला. प्रशांत एक स्वीट फिनिश करेल का या पहिल्या डावाचा. धावफलकावर धावा आहेत 91 धावा आणि हायेस्ट स्कोर झालेला आहे. हायेस्ट स्कोर करेल का, 95 धावाचा उच्चांक आहे. आर के मोरवाचाच 95 धावाचा उच्चांक आहे. त्यांचा शेजारील गाव आहे आणि त्यांचा उच्चांक मोडीत काढेल का प्रशांतच्या माध्यमातून जेम्स बॉन्ड राई. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, कॅज्युअल प्रयत्न, द्विधा मनस्थिती आणि अशा पद्धतीने माझा बॉल डॉट जातोय आणि पहिला डाव संपतोय. पहिला डाव समाप्त झाल्यानंतर धावफलकावर धावा लावल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजेच 91 धावा आणि जिंकण्यासाठी 92 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे. ते टीम्स मिताली इंटरप्राइजेस वडगड संघासमोर. घेऊया एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच समोर स्क्रीनवर पाहू शकता प्रवेशजी देवळीकर, एक उत्कृष्ट उद्योजक, उत्कृष्ट नाटककार आणि तितकेच चांगले क्रिकेटप्रेमी आणि समालोचक, बहुआयामी व्यक्तिमत्व. त्यांच्यासोबतच आपण नितीनजी किणी यांना देखील पाहतोय स्क्रीनवर. तुमचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. प्रभाकरजी वैती देखील तुम्ही पाहू शकतायत. धीरजजी तरे देखील तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतात. या सर्व मान्यवरांच्या आशीर्वादाने ही स्पर्धा मात्र यशस्वी होते असं सांगण्यात तीळ मात्र शंका आहे. पुढचा सामना असणार आहे तो म्हणजेच बंदर पाकाडी आणि नरेश स्पोर्ट्स कासारवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी यायचे. पुढचा सामना असणार आहे बंदर पाकाडी आणि नरेश स्पोर्ट्स कासारवली. लगेचच या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि पुन्हा एकदा जाऊया दुसऱ्या डावाकडे. तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. अलंकार तरे आणि टॉसबॉक्सशी संपर्क साधायचे. अलंकार तरे, बंदर पाकाची टीम कॅप्टन लगेच या आणि नरेश कासवलेला आहे. अलंकार तरे आणि पाहुणे देखील या ठिकाणी येतील.
मॅच रेफरी आहेत अलंकार तरे. अजिंक्य तरे व्यासपीठावर या मित्रांनो, व्यासपीठावर. आणि नक्कीच मनीष, तुला एक मी आठवण करून देते. बंदरपाकाडीचे जे करण्यात आले त्या घोडबंदर गावचे जावई सुद्धा आहेत. मग काय आता त्यांची एंट्री फी कमी घ्यायची. तर यायचंय बंदरपाकडी टीम कॅप्टन आणि नरेश स्पोर्ट्स कासरडोली. आणि मी पाहुण्यांना विनंती करतो आपण यायचे व्यासपीठावर, सॉरी टॉस बॉक्समध्ये आपण त्यांच्या शुभ असे टॉस करणार आहोत. सन्माननीय प्रभाकर म्हात्रे यांना विनंती करते आपण यायचे टॉस बॉक्समध्ये, त्यांच्या शुभ हस्ते टॉस क्लिअर केला जाणार आहे. सन्माननीय प्रभाकरजी म्हात्रे आपण यायचे टॉस बॉक्समध्ये, आपण तुमच्या शुभ हस्ते टॉस क्लिअर करणार आहोत. सामना 5-5 षटकांचा असेल. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि दुसरं बॅटिंग पॉवर प्ले तुम्हाला दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या या षटकामध्ये घ्यायचं आहे. जर नाही घेतलं चौथ्या षटकामध्ये देण्यात येईल आणि बाकी सर्व नियम समान असणार आहेत. तर उद्याच्या दिवशी यायचं आहे का तुम्हाला, म्हणजे उद्या दुसरं काम आहे की याच मैदानावर यायची इच्छा आहे? याच मैदानात येऊ आम्ही. कसं वाटलं नियोजन? सकाळपासून एन्जॉय करताय तर या ठिकाणी जर जेवला नसेल तर जेवणाची व्यवस्था देखील त्या ठिकाणी होती स्वखर्चाने. तर हा जो आजचा दिवस आहे तुमचा कसा राहिला? खूप चांगलं नियोजन केलंय, मजा आली खेळायला. मुंबईमध्ये खरं तर ओपन ग्राउंड खूप कमी आहेत, जर आपण अभ्यास केला तर या ठिकाणी ओपन ग्राउंड खेळताना कसं वाटलं? मुंबईमध्ये आहेत, एवढे पण नाही आहेत, बट 50% तरी आम्ही जेवढे टुर्नामेंट खेळतो ओपन ग्राउंडमध्येच खेळतो. व्हेरी गुड. चला 5 षटकाचा सामना आपण सन्मान्य प्रभाकरजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉसला कोण बोलेल? यस, बंदरपाकडी कॉल करेल. हेड कॉल केलंय. हेड इट इज. तर यस हेड इट इज, हेड आहे. तर नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण करू. टीम काय बदल की त्याच टीमने तुम्ही खेळणार आहात? नाही, त्याच सेम टीम. आणि आपण फलंदाजी करायची आहे, तुम्हाला देखील तोच प्रश्न असेल, टीममध्ये काही बदल असेल की त्याच टीमने तुम्ही खेळणार आहात? 2 चेंज असते. व्हेरी गुड. चेंज इज कंपल्सरी असं म्हणतात ना, ते त्या ठिकाणी चेंज त्यांनी केलेलं आहे. जरी विनिंग कॉम्बिनेशन असेल त्यांनी की नॉर्थ स्पोर्ट्स संघ चेंज करून खेळणार. नाणेफेक जिंकले ते म्हणजे बंदरपाकडी टीमने नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडले आणि आमंत्रित केले फलंदाजी करण्यासाठी नॉर्थ स्पोर्ट्स कासरडोली टीमला. जाऊया पुन्हा एकदा टॉस बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी तयार आहेत तुकारामजी मांगेला सर, सोबतच नंदलाल तरे सर. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमिटी बॉक्स. थँक्यू. धन्यवाद मनीष. येस, तर नक्कीच हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघांना कॉमेंट्री बॉक्स कडून. ऑल दी बेस्ट. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. किती धावांचा डोंगर? 93 धावा करायच्यात, 92 धावा करायच्यात, 91 धावा केल्या होत्या. पहिलं षटक घेऊन येत आहे संदीप. राईट हँड राऊंड विकेट मारा करतोय. आताचा चेंडूला ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि चेंडूपल्ली यांचा काही संघर्ष होत नाही आहे. निर्धाव जातोय पहिला चेंडू. तर यस तुकाराम, या ठिकाणी जर पाहायचं झालं तर आपण तुमच्या वसई, विरार, नारंगी पट्ट्यामध्ये आम्ही सुद्धा समालोचक केलेलं आहे, तुमच्या गावामध्ये येऊन समालोचक केलं आहे. मात्र आज तुम्ही ज्या मीरा भाईंदरमध्ये आला, डोंगराच्या कुशीत वसलेलं आमच्या या वसई खाडीच्या नदीचे जारी, खाडीचं जारी असलेले आमचे घोडबंदर गाव, निसर्गाने लाटलेलं असं हे गाव. आता तो चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडू जाते तो थर्ड मॅनला एकदा पूर्ण करते पाहायचा. शांताराम ठाकूर मित्रमंडळाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय राजेंद्र ठाकूर सरांचं आगमन होतं आहे. या ठिकाणी घोडबंदर विभाग प्रमुख सन्माननीय विनोदजी म्हात्रे साहेबांचं आगमन होतं आहे. दोन्ही मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करते. तर नक्कीच तुकाराम, या गावाबद्दल आणि या नियोजनाबद्दल काय मत असेल तुझं? नाही, ज्या माध्यमातून आपण ही स्पर्धा बघतो, साई श्रद्धा ग्रुप घोडबंदरचं माध्यमातून मैत्री चषक बघतोय. आणि मी सकाळच्या वेळी म्हटलं होतं नंदलालजी की पहिल्यांदाच म्हणजे या टप्प्यामध्ये, या पट्ट्यामध्ये पहिल्यांदाच समालोचन करण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं, चेंडूला खोदून काढतात, एक धाव पूर्ण होत आहे. पाहायच्या दुसऱ्या धावसाठी नक्कीच प्रयत्न होईल की नाही, कधी हा कधी ना. नक्कीच आणि चांगलं शेवटच्या क्षणी चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव येते आणि एका धावानं संघाची धावसंख्या होते ती 2 या धावसंख्येवर. तर याच तुकारामचा पल्ला मोठा आहे. तुम्हाला हवाई मार्गाने प्रवास करावा लागेल, तुम्हाला एमिरेट्सने प्रवास करावा लागेल. तुम्ही चालत जाऊन, ट्रकने जाऊन, गाडीने जाऊन जमणार नाही. तर मोठ्या पटक्यांची सुरूपासून तुम्हाला गरज आहे. येस तुकाराम. नक्कीच जसं आपण उल्लेख करतात
आणि सकाळच्या सत्रापासून ज्यावेळेला धावसंख्येचा पाठलाग केला जातोय, धावसंख्येचा गेल्या सामन्यामध्ये सुद्धा जवळपास 71 धावांच्या जवळ पोहोचलेला होता आणि एक सामना तर असा झाला होता की 82 धावांचा पाठलागही केला गेला. आणि जसं आपण एक विश्लेषण केलं, इथून पल्ला दूरचा आहे, म्हणजे म्हणायचं झालं तर दिल्ली काफी दूर आहे. इथे बाय रोड गेलं तर आपल्याला एक 16 ते 22 तासाचा अवधी लागू शकतो, बाय ट्रेन गेलं तर 12 ते 16 तासाचा अवधी, पण बाय एअर गेलं तर 1 ते 2 तास. आता बाय एअर उलटाच प्रकारचा चेंडू जाते तो स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पंच शरीरापासून आपले दोन्ही हात उंच करतात, आमच्या गुणलेखाला खून करतात. 6 धावा आणि या 6 धावानं संघाची धावसंख्या होते ती 8 या धावसंख्येवर. यस तुकाराम, जसं आपण म्हटल्याप्रमाणे नाही तुम्हाला आता मोठ्या पटक्यांची गरज आहे आणि शब्द तो आपला त्यांच्या कानी पडला, षटकार येतोय आणि संघाची धावसंख्या होते ती 8 या धावसंख्येवर. नाही याच करता मला म्हटलं होतं बाय एअर हवाई सफर आपको करना होगा, हवाई सफर जावा लागणार आहे. धावसंख्या 8 आणि आस्किंग रन रेट कुठे आहे? म्हणजे ज्यावेळेला 92 धावांचा आपल्याला पाठलाग करायचा आहे, 15च्या पुढे आहे, 16च्या थोडी खाली आहे. 15च्या पुढे आणि 16च्या खाली मध्ये आपली जेव्हा आस्किंग रन रेट आहे ना, त्यावेळेला प्रत्येक षटकामध्ये प्रत्येक 6 चेंडू मागे आपल्याला किमान 2 मोठ्या फटक्यांची गरज. 2 मोठे फटके येणं गरजेचं. एक मोठा फटका आलाय, 5व्या चेंडूवरती मोठा फटका आलाय, पण 2 मोठे फटके येणं नंदाजी फार गरजेचं आहे ह्या पाठलागाच्यासाठी. नाही, नक्कीच पहिल्या चेंडूपासून तुम्हाला प्रहार करावा लागेल, जेणेकरून ते जे आता जेम्स बॉन्ड राईस संघानं प्रथम फलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा केल्या होत्या, दुसऱ्या षटकात जर केलं तर 20 धावा केल्या होत्या, 2 षटकामध्ये 43 धावांचा डोंगर उभा केला होता. आता चेंडू थोडासा मिस टाईम स्ट्रोक होतोय, चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग सीमारेषेच्या जवळ चेंडू जातोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण होते आणि एका धावानं संघाची धावसंख्या होती ती 9 या धावसंख्येवर. तर नक्कीच या ठिकाणी पाहायचं झालं तर पहिल्या षटकाचा विचार केला तर 23 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकाचा केला होता तर 20, म्हणजे 2 षटकामध्ये तुकाराम सर या ठिकाणी 43 धावा आल्या होत्या. आणि पूर्ण इनिंग्सवरती नजर टाकली आपण जेम्स बॉन्ड राईसच्या ना, तर की 3 मोठी षटकं 23, 20, 21 3 मोठी षटकं आल्यात. 3 आणि दुसरी 8, 9 आणि 9 आल्यात. 3 मोठी षटकं आल्यात. त्याचा अर्थ काय? ज्यावेळेला वडगड संघ फलंदाजी करणार ना, त्यावेळेला एक षटक किमान 25 धावांचं, एक षटक किमान 17 ते 18 धावांचं येणं फार गरजेचं आहे. जो आस्किंग रन रेट 16च्या घरात आहे ना, हा वाढणार, हा थोडासा क्लाइम होणार. ज्यावेळेला आवश्यक धावगती वाढणार ना, त्यावेळेला दबावही वाढणार, प्रेशरही वाढणार आणि त्यावेळेला मोठे फटके जे आज आपण 2 बोलतोय की प्रत्येक षटकामागे 2 येणं गरजेचं आहे, तिथे त्याची मागणी सुद्धा वाढली जाणार. 3 पर्यंत ती मागणी पोहोचली जाणार. आणि नक्कीच जेव्हा षटकाला सुरुवात होईल तेव्हा धावतो समालोचक घेऊन येतील तुकाराम मंगेला. धन्यवाद. तर 5 षटकांचा खेळ इथे शिल्लक आहे. 92 धावांचा इथे पाठलाग करतोय. 83 धावांची अजूनही गरज. 83 रन रिक्वायर्ड इन 13 डिलिव्हरी. 30 चेंडूमध्ये इथे 83 धावा. पल्ला फार मोठा आहे, पल्ला फार लांबचा आहे, पल्ला फार दूरचा आहे, पण दूरच्या पल्ल्याला तुमचं नियोजन सुद्धा तितकंसं महत्त्वाचं आहे. दूरचा पल्ला गाठण्यासाठी तुम्ही स्ट्रॅटेजी का आखणार, डावपेच का आखणार? 2 फलंदाज अविनाश आणि दीपक, हे 2 फलंदाज आहे. कुठला फलंदाज थोडासा अटॅकिंग मोडमध्ये जाणार, कुठला फलंदाज थोडासा थांबून, म्हणजे मुंबई क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं त्याला थोडासा अँकर रोल, नांगर टाकून उभा, बंदर बाजूलाच आहे, नांगर टाकून कोण उभं राहणार आणि कोण थोडासा अटॅकिंग मोडमध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करणार. ही लढाई आहे, फार दूरची लढाई आहे, फार दूरचा पल्ला गाठायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय सचिन. स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज आपण बघतोय अविनाश. ऑन साइडला खेळतोय, सिंगल मिड विकेट रिझर्व मध्ये जातोय. 1 धाव फक्त या चेंडूवरती पूर्ण करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 2 आकडी धावसंख्या जाऊन पोहोचते 10 वरती. 1-1ने स्कोरबोर्ड वाढणार, 1-1ने स्कोरबोर्ड मुव्हिंग होणार, 1-1 धावाने स्कोरबोर्ड चालणार, पण 1-1 से बात नाही बनेगी. 1-1ने ती आवश्यक धावगती आहे ना, ती गाठली जाणार नाहीये. इथे या पुढच्या 12 ते 15 चेंडूमध्ये, या पुढच्या 12 ते 15 चेंडूमध्ये एक 5 ते 6 मोठे फटके येणं फार गरजेचं. इनसाइड आउटचा फटकावर क्षेत्ररक्षक आहे, सिफर कव्हरला क्षेत्ररक्षक आरामात येतोय, जेल टिपतोय. अजून एक गडी जातोय, पहिला गडी जातोय बॅक टू डगआउट, बॅक टू पॅव्हिलियन, जातोय डीजेला एक धून आणि परत सामन्यावर परत येतोय.
थँक्यू. पहिला गडी जातो हे पॅव्हेलियनच्या दिशेनं. दर्शन नवीन फलंदाज आपण येताना आपण बघतोय. आणि ज्या वेळेला मोठी धावसंख्येचा पाठलाग होत आहे ना, तर त्या धावसंख्येचं ओझं वाटतंय का, त्या धावसंख्येच्या दबावाखाली आहे का, त्या धावसंख्येच्या थोड्याशा प्रभावाखाली आहे का हा संघ. मोठा फटका परंतु चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पुन्हा एकदा फटका फसलाय. अजून एक गडी जातोय लागोपाठच्या चेंडूवरती. बॅक टू पॅव्हिलियन, बॅक टू डगआउट. नक्कीच एक धावाची पेनल्टी. 38च्या बाहेर आपण येतोय. तर एक धावाची पेनल्टी आपण बघतो इथे. संयोग, पण दुसऱ्या बाजूला संयोग काय जुळून आलाय. हॅट्रिक. डब्ल्यू चेंडू मात्र जातोय शॉर्ट थर्डमॅनला. चांगले क्षेत्ररक्षण. गोलंदाजी मार्क वरती सचिन आलाय. सचिनने काय केले, पहिल्या चेंडूवरती आले एक धाव, त्याच्यानंतर 2 गडी, एक स्वीपर कव्हरला झेल टिपला, त्याच्यानंतर लॉंग ऑन रिझन मला झेल टिपला. म्हणून मी म्हटलं ना की मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना त्या धावसंख्येच्या ओझ्याखाली आहे का, त्या दबावाखाली हा फलंदाजी करतोय का, की आपल्या गोलंदाजीवरती ज्या धावा गेल्या त्याच्या विचारामध्ये आहे. त्याच विचारामध्ये हा संघ अजूनही आलाय. तो पास्ट आहे. जसं मनीष पटेल आमच्या जोडीला होते सकाळी. मी म्हटलं ज्यावेळेला एखादा प्रसंग घडून जातो, ज्यावेळेला आपला डाव संपतो, आपल्या इनिंग संपते, आपला गोलंदाजीचा स्पेल संपतो ना, त्यावेळेला जास्त विचार करू नका. कारण तिथे तुम्हाला काही करता येणार नाहीये, तिथे बदल करता येणार नाहीये. पुढे तुम्हाला बदल करावा लागेल. चेंडू थोडंसं खाली राहतोय, खाली थोडासा बाउन्स कमी मिळतो या चेंडूला. आणि तीच गोष्ट जर परत परत आपण डोक्यात घेतली, तीच गोष्ट जर परत परत आपण रेंगाळत बसला ना, तर पुढे जाणं फार कठीण होतं. पुढे जाणं थोडंसं अडचणीचं ठरतं. तीच धावसंख्या डोक्यात पडते की प्रत्येक षटकामध्ये किती गेल्यात, प्रत्येक षटकामध्ये किती धावा आल्यात. खेळण्याचा प्रयत्न, अजून एक मिस टाइम स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. या षटकामध्ये केली सचिनने कमाल. त्याने विकेट घेतल्या 3 आणि 3 मोठे धक्के इथे वडगड संघाला देतोय सचिन. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकामध्ये धावा झाल्या त्या 1-1-11 11. 3 गडी बाद 11. मी जातो एकदा डीजेच्या दिशेनं आणि त्यानंतर येतील पुढे एकदा नंदलालजी तारे. डीजे. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडूला जास्त उचली आली होती. मात्र पंच एक वॉर्निंग दिली जाते. नेवालची एखाद्या गोलंदाजाला वॉर्निंग दिली जाते आणि तेच करतात त्या ठिकाणी. वॉर्निंग दिली जाते.
मीरा भाईंदरच्या माजी महापौर आदरणीय सन्माननीय मेहता मॅडमचं या ठिकाणी आगमन होत आहे. तर मेहता मॅडमचं आमच्या समालोचक कक्षातर्फे तसंच व्यासपीठातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. डिंपल विनोदजी मेहता मॅडम महापौर मीरा भाईंदर यांचं व्यासपीठावर विराजमान होत आहेत. साई श्रद्धा ग्रुप तर्फे आम्ही त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर सामन्यावरती सुद्धा नजर आहे. सन्माननीय अतिथींचं सुद्धा इथे आगमन होत आहे. मीरा भाईंदरच्या माजी महापौर आदरणीय सन्माननीय डिंपल विनोदजी मेहता मॅडमचं या ठिकाणी आगमन होत आहे. मॅचच्या दिशेने पुन्हा आपण जातोय. कट करतोय चेंडूला. गलीच्या डोक्यावरने चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार मात्र 16. पुन्हा एकदा अर्जुन राईट हँड उर्द विकेट मारा करतोय. आताचा चेंडू मात्र त्रिफळाची बाद होतोय. दर्शन बाद होत आहेत आणि नक्कीच महापौर मॅडम यांच्या माहितीसाठी जर बोलायचं झालं तर मॅडम ही 1 लाखाची स्पर्धा आहे. 32 गावांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे आणि आपल्या मीरा भाईंदर हे ऐतिहासिक गाव घोडबंदर यांच्या मैदानामध्ये ही पहिली स्पर्धा असेल आणि नक्कीच कौतुक करावं लागेल मॅडम या शाही श्रद्धा ग्रुपचं. अतिशय चांगल्या प्रकारचं 2 महिन्यापासून या स्पर्धेसाठी त्यांनी मेहनत घेतली आहे आणि ही स्पर्धा पूर्ण करून दाखवतात. आजचा स्पर्धेचा मॅडम हा 4था दिवस. उद्या ग्रँड फिनाले असेल. नक्कीच तुम्ही असणार. आपले माजी आमदार नरेंद्रजी मेहता साहेब सुद्धा असणार. 1 लाखाचं हे पारितोषिक कोण घेऊन जातं आणि ही दुचाकी कोण घेऊन जाते ते. बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातो या ठिकाणी आणि नक्कीच षटकाला सुरुवात होईल तेव्हा माझे सहकारी मित्र येतील. तुकाराम मांगेला. नक्की धन्यवाद. पुन्हा एकदा सन्माननीय अतिथींचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि सामना सुरू आहे. वडगर भिवंडीचा संघ आणि त्यांच्या समोर आहे जेम्स बॉन्ड राईचा संघ. जेम्स बॉन्ड राईने बनवल्यात 91 धावा. 92 धावांचा पाठलाग केला जातोय आणि 3 षटकामध्ये इथे पूर्ण करतोय वडगरचा संघ. 16 धावा आतापर्यंत पूर्ण करतो फलकावरती. चला या ठिकाणी सन्माननीय सौभाग्यवती डिंपलजी विनोद मेहता माजी महापौर मीरा भाईंदर महानगरपालिका यांचं आगमन झालंय. महिला शक्ती काय असते त्यांनी दाखवून दिलं आणि मीरा भाईंदरचा सर्वांगीण विकास त्यांच्या माध्यमातून केला गेला. जे आता तुम्ही शहरीकरण पाहतायत ते मात्र सुसज्ज मीरा भाईंदर शहर त्यांच्या कार्यकालामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. तर त्यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान घेणार आहोत. तर मी विनंती करतोय की आपण नक्कीच सूचना देखील असेल माहिती देखील असेल. दरम्यान स्ट्रोक चांगला आहे. धावा मिळतील त्या ठिकाणी. मॅच ऑन ठेवायची आहे. तर डिंपलजींसाठी ही माहिती आम्ही पोहोचवतो की क्रिकेटची स्पर्धा है, क्रिकेट की स्पर्धा है, लेकिन क्रिकेट के साथ ही साथ पर्यावरण को कैसे हम संभाले इसके लिए हम नागरिकों को सूचित करना चाहते हैं कि गीला कचरा और सूखा कचरा वो जो अलग अलग करके महानगर पालिका को सहकार्य करने की हमने अपील सभी नागरिकों से की है. तो इस सुझाव के बारे में आपका क्या कहना है डिंपल दीदी? बहुत ही अच्छी बात है कि इस तरह का थीम आप लोगों ने इस टूर्नामेंट में रखा है, क्योंकि आप देख रहे हो कि अमृत महोत्सव के तहत पूर्ण मीरा भाईंदर शहर में 2022 का स्वच्छ सर्वेक्षण चल रहा है. उसमें आप सभी की पूरी टीम और जो मैत्री चषक 2022 का है साई श्रद्धा ग्रुप ये भी इसमें भाग ले रहा है. ये हमारे लिए बहुत ही बड़ी बात है. मैं इस ग्रुप को ढेर सारी शुभकामनाएं देती हूँ कि इसी तरह अन्य और भी जो योजनाएं हैं उसका लाभ ले. और आज यहाँ पे जो भी खिलाड़ी यहाँ पे भाग लिए हैं और जिसने जिसने इस भाग में
पूर्ण महाराष्ट्र से यहाँ पे आए हुए जो युवा है, तो हारे जीते कोई भी, लेकिन महाराष्ट्र तो जीतेगा ही। तो इसके लिए मैं सभी को शुभकामनाएं देती हूँ। थैंक यू सो मच। धन्यवाद डिंपल दीदी. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने आणि या षटकांत आपण ताईंचा सन्मान करणार आहोत. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचा जा, पुन्हा एकदा चेंडूला लॉप केलं जातंय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर बाहेर आणि खूप बाहेर. 6 धावा येतात आणि या 6 धावांना संघाची धावसंख्या होते ती 36. या धावसंख्येवर संघाची धावसंख्या होते 36. षटक सुरू आहे 4थं आणि गडी बाद झालेले आहेत ते 5 गडी बाद झालेले आहेत. मॅडम, क्षेत्ररक्षण करणारा जो संघ आहे तो आपल्या मीरा भाईंदरचा जेम्स बॉन्ड राईचा संघ आहे. प्रथम फलंदाजी करताना या संघानं 91 धावा केल्या होत्या 6 षटकामध्ये आणि प्रफुल्लचं योगदान या सामन्यासाठी जास्तीत जास्त होतं. आता तर चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर मात्र कदाचित वाटलं होतं फलंदाजाला चेंडू बाहेर जातोय की काय, मात्र वाईट देतात की काय, मात्र तसंही ते काय घडत नाही आहे. षटक सुरू आहे 4थं. धावसंख्या आहे ती 4थं षटक. धावसंख्या ती 36. 5 बाद. आता तर चेंडू पुन्हा एकदा लॉप करतात. चेंडू जातोय सीमा रेषेच्या आतमध्ये पकडला जातोय कमांड डीजे आणि 6वा मोरा बाद होतो या ठिकाणी. ताईंचं म्हणजे सन्मान्य सौभाग्यवती डिंपलताई विनोदजी मेहता, माजी महापौर मीरा भाईंदर महानगरपालिका यांचं आम्ही शुभ सन्मान करणार. मी विनंती करतो राजेंद्र ठाकूरजी यांच्या शुभ हस्ते डिंपलताई विनोदजी मेहता, माजी महापौर मीरा भाईंदर महानगरपालिका यांचं आपण खास स्वागत सन्मान करणार आहोत, ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ, खरं तर आज वर्किंग डे आहे आणि पूर्ण मीरा भाईंदर परिसराच्या विकासाची काळजी ते घेत आहेत आणि त्याचसोबतच क्रीडा या प्रकारात देखील त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलेलं आहे. तर डिंपल दिदींचं आम्ही या ठिकाणी खास स्वागत सन्मान करतो. सन्माननीय राजेंद्र ठाकूर यांच्या शुभ जोरदार टाळ्या होऊन जातो मित्रांनो. धन्यवाद ताई, आपण या ठिकाणी आलात, आपलं बहुमूल्य योगदान या मैत्री चषकाला दिलं त्याबद्दल तुमचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि भविष्यातील वाटचालीसाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. स्टे ब्लेस्ड. तर आपण जाऊया आपण एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. तर नक्कीच या ठिकाणी पाहायचं झालं तर 4 षटकांचा फेल पूर्ण झालेला आणि संघाची धावसंख्या आहे ती 36. 6 बाद 36. म्हणजे आता 2 षटकर 2 राहिलेत ना षटकर. 2 षटकामध्ये तर 2 षटकामध्ये 57 धावा करायच्या म्हणजे 12 चेंडू आणि 57 धावा. क्रिकेटमधील एक मुश्किल काम आहे या ठिकाणी पाहायचं झालं तर. क्रिकेटमधील एक मुश्किल काम आहे तुकाराम. पाहायचं आहे चेंडू शिल्लक आहेत फक्त 12 आणि धावा पाहिजे त्या 57. नक्कीच क्रिकेटच्या भाषेमध्ये गेलं तर फार कठीण आहे, जसं आपण उल्लेख केला ते कठीण आहे पण अशक्य नाही. पण गेल्या 4 षटकांचा खेळ जर बघितला तर तो अजून दिसून आला नाही. 92 धावांचा पाठलाग करताना पहिली 2 षटकं 3 षटकं 4 क्लिक व्हायला हवे, ते क्लिक होत नाहीये. हे कारण आहे की हा संघ मात्र इथे जेम्स बॉन्ड राईस संघ आरामात प्रवास करतोय तर वडगर संघाला प्रखर संघर्ष करावा लागतंय. नंदराजी. नक्कीच नक्कीच 5वे षटक घेऊन येत आहे आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 5वे षटक घेऊन येत आहे हितेश. गोलंदाजी मार्कवर येतात. हितेश खेळण्यासाठी सज्ज आहे. संजोग खेळण्यासाठी चेंडू येतो ऑन साईडला दरम्यान तर दोन्ही फलंदाजाच्या मधून चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी आणि या 4 धावांना संघाची धावसंख्या पुन्हा एकदा धावफलकावर झलकते ती 40 या धावसंख्येवर. अजून पल्ला खूप मोठा आहे या ठिकाणी. पाहायचं झालं तर मागेला जे तुम्हाला चौकार आणि षटकार एखादं षटक तुम्हाला असं 25 ते 30 धावाचं आणावं लागेल की जेणेकरून दुसऱ्या षटकात तुम्हाला 20 धावावर समाधान मानावं लागेल. येस मागेला. नक्कीच म्हणून मी उल्लेख केला होता मोठी षटकं यायला हवी. ऑन साईडला अजून एक आलाय चौकार. या 4 धावांनी धावसंख्या जरूर पुढे जाईल. ही धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 44. शेवटच्या क्षणी जो आघात केला गेलं 20 धावांचं षटक आलं होतं पण पहिली 3 षटकामध्ये जिथे 17 धावा झाल्या तिथे कुठेतरी थोडासा मागे पडला. तो वेग सापडू शकला नाहीये, तो स्पीड जनरेट करू शकला नाहीये. आवश्यक धावगतीच्या मागे जातोय हा संघ. 2 चौकार येतात लागोपाठच्या चेंडूवरती. नक्कीच पुन्हा एकदा हितेश आपल्या बॉलिंग मार्कवर 2 चेंडूवर 2 चौकार 8 धावा येत आहेत. राईट हँड उर्द विकेट मारा करतोय. आताचा चेंडू
मिस टाइम स्टोक जातोय चेंडू आणि चेंडूपल्ली यांचा काय संघर्ष होत नाही. निर्धाव जातोय चेंडू खेळण्यासाठी. संजोग एक चांगल्या मूडमध्ये. यापूर्वीच्या 2 चेंडूवर 2 चौकार मारले होते. तिसरा चेंडू मात्र निर्धाव जातोय. पुन्हा एकदा हितेश. आता चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडू येतो ऑन साईडला. दरम्यान अतिशय चांगल्या प्रकारचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा. एकाच ॲक्शनमध्ये चेंडू उचलू शकला नाही. मात्र चेंडूची गती मात्र त्यांनी कमी केली. 2 धावा जातात आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या होते ती 46 या धावसंख्येवर. हितेश आतापर्यंत आपल्या पहिल्या षटकामध्ये त्यांनी 10 धावा दिलेल्या आहेत. हाताचा चेंडू पुन्हा एकदा लॉप करण्याचा प्रयत्न, बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. मात्र प्रयत्न असफल होतो. या ठिकाणी लेग बायचा इशारा येतोय पंच विशाल नाईक यांच्या मार्फत. आणि एका धावानं संघाची धावसंख्या होते ती 47 या धावसंख्येवर. तर मागील एखादं तिसरं किंवा चौथं षटक जर 25 ते 30 धावांचा आला असतं तर नक्कीच सामन्याला कलाटणी आली असती. मात्र तिथे असं काही चित्र दिसून येत नाहीये. हितेश आपल्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. आतापर्यंत हितेश यांनी धावा दिल्या त्या 11 धावा दिलेल्या आहेत हितेश यांनी. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील शेवटचा चेंडू. आताचा चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडू देतो लॉंग ऑफ रिव्हिजन मध्ये. एकदा पूर्ण होत आहेत पाहायचा दुसऱ्या धावसाठी त्या ठिकाणी थोडासा ओव्हर थ्रो होते. त्या ठिकाणी 2 धावा जातात आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या वाढून होते ती 49 या धावसंख्येवर. तर मांगेलाची खूप दिल्ली दूर आहे कारण की आता शेवटचं षटक राहिलेलं आहे आणि धावा पाहिजेत त्या. या ठिकाणी प्रवीणजी देवळीकर आले. त्यांना विनंती करतो आपण पुढे यायचंय. उत्कृष्ट उद्योजक आहेत, नाटककार, तितकेच चांगले समालोचक आणि क्रिकेटवरचे प्रचंड असे चाहते. तर आपण पुढे यायचंय. मी विनंती करतोय विनोद दादा म्हात्रेंना विनंती करतो आपण प्रवीणजी देवळीकर जे पायेवरून आलेले आहेत आणि खूप चांगले उद्योजक आहेत. तर त्यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी सन्मान केला जाणार. प्रवीणजी आपण पुढे यायचे प्लीज. क्रिकेटवरचं नितांतच प्रेम आहे आणि त्यांचा संघ देखील पाये कानाई स्पोर्ट्स पाये देखील तितकाच चांगला खेळ करतोय एक गाव एक संघ या फॉर्मॅटमध्ये. तर विनोददादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण प्रवीणजी देवळकर यांचा शुभ सन्मान करणार आहोत. थोडासा नाराज असतील वडगरचा संघ, थोडासा बॅकफुटला चाललाय पण क्रिकेट आहे, पार्ट ऑफ द गेम. फ्रंटफूट बॅकफूट तर तुम्हाला नेहमीच अनुभवायला मिळेल. आज तुमचा दिवस नाहीये पण उद्या नक्कीच तुमचा दिवस असेल. धन्यवाद प्रवीणजी आपण या ठिकाणी आला. धन्यवाद. पुढे जाऊया. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमिटी बॉक्स. थँक्यू. अर्जुन आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं शेवटचं षटक घेऊन शेवटचे 6 चेंडू आणि धावा पाहिजे 44. मंगेला क्रिकेटमधील एक मुश्किल काम हातामध्ये. हाताचा चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडू जाते लॉंग ऑन रिच हिट विकेट म्हणजे बाद होतोय. नक्कीच जर हिट विकेट गेला नसता मांगेलाजी तर या 4 धावा मिळू शकल्या असत्या. आणि ज्या पद्धतीनं हा संपूर्ण सामना आपण बघितला, एकतर्फी सामना जवळपास ठरतोय. जेम्स बॉन्ड राही एक आउटरेट विन, ज्याला आउटरेट विन म्हणतोय ना, ती आउटरेट विन इथे साकारण्याचा प्रयत्न करतो. पहिला फलंदाजी केली, त्याच्यानंतर म्हणजे ज्यावेळेला टॉस केला होता, टॉस विन लॉस, पहिला फलंदाजी करण्याची संधी, त्याच्यावरचा प्रभाव आणून दिला नाहीये. त्यांनी आपला नैसर्गिक स्वाभाविक खेळ चालू ठेवला. एक मोठी धावसंख्या उभारली आणि त्या मोठी धावसंख्येचा पाठलाग करताना दबाव आणला, दडपण आलं आणि तिथे मात्र वडगड संघ थोडासा कोसळला. वडगड संघ मात्र त्या दबावाचा सामना करू शकला नाहीये. फक्त औपचारिकता जवळपास या सामन्यातली शिल्लक आहे. मी येतोय पुन्हा एकदा आपल्या दिशेनं. या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता कारण ज्यावेळेला डोंगरावड आव्हान आहे ना, मोठं आव्हान आहे. तर मोठं आव्हान जसं डोंगरावरही चढत, जसं तुम्ही उल्लेख केला डोंगराच्या कुशीत बसलेलं आपले गाव, डोंगरावरती चढल्यानंतर दम लागणार, दमचाक होणार. पण तू जर पोचलं नाही ना तर ज्या शिखरावरचं जे विलोभनीय दृष्टी आहे ना ते हे बघू शकणार नाही. दम लागणार, दमखप तुम्हाला दाखवावा लागणार. तो मात्र इथे दाखवला गेला नाही वडगडच्या संघानं. नक्कीच आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर पंच वाईट घोषित करतात. अवांतर धावांना पाहायचं झालं तर 1 धाव येते आणि या एका धावनं संघाची धावसंख्या होते ती 51 या धावसंख्येवर. सामना एकतर्फी होतोय. या ठिकाणी ड्रायव्हिंग सीटवर जाऊन पोहोचलाय तो जेम्स बॉन्ड राही संघ. अप्रतिम फलंदाजी केली होती पप्या यांनी. 25 धावा कुठल्या होत्या. हाताचा चेंडू साफ त्रिफळाची वाद होतात या ठिकाणी.
शेवटचे 3 चेंडू आणि धावा पाहिजे त्या 42. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर पिछा केला होता चेंडूचा, मात्र जास्त आवाक्या बाहेरचा चेंडू होता. वाईट जातोय आणि अवांतर धावना संघाची धावसंख्या वाढून होते ती 52 या धावसंख्येवर. तीन चेंडू आणि 41 धावा. पण एकदा गोलंदाज आता चेंडू फुलटा चेंडू म्हणून केलता, चेंडू जातो तो पॉइंटला, पॉइंट मध्ये चेंडू जातोय तो सीमा 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 रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आणि या 4 धावांना संघाची धावसंख्या वाढून होते ती 56 या धावसंख्येवर. मेहनत केली मनस्वी ग्रुपनी, जय मल्हार ग्रुपनी चषकची शोभा वाढविली. शेवटचे 2 चेंडू चौकार आला होता यापूर्वीच्या चेंडूवर. आता चेंडू लॉप करताय, चेंडू जातोय लॉंग ऑफ रिव्हिजन, सीमा रेषेच्या बाहेर चेंडू जातोय 6 धावांसाठी. जी गरज होती या ठिकाणी जर मांगेला पाहायचं झालं तर पहिल्या षटकामध्ये अशी जी फटकेबाजी व्हायला पाहिजे होती ती मात्र आता शेवटच्या क्षणी दिसायला येते. मात्र आता वेळ निघून गेलेली आहे, धावा जेव्हा पाहिजे होत्या तेव्हा झाल्या नाहीत आणि या 6 धावांना संघाची धावसंख्या होते ती 62 या धावसंख्येवर. याच मांगेला नक्कीच असं म्हणावं लागेल, सिक्सर तो आया लेकिन मेहरबान आपने आने ने बहुत देर कर दी. फक्त आता इथे विजय पराभवातलं अंतर कमी होईल, सामन्यावरती काही परिणाम होणार नाही. अंतर फक्त किती धावांनी वाढेल इतकंच फक्त शिल्लक राहिलंय. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. सामना समाप्त होते जेव्हा राईस संघाला पुढे चाल देण्यात येते आणि जेव्हा सामन्याला सुरुवात होईल तेव्हा समालोचकाला येतील गल्ली ते दिल्ली आणि वसई विरारचा बुलंद आवाज आमचे जवळचे मित्र कैलास पाटील. मी इथे विनंती करेन, एक पारितोषिक आलं होतं 2 षटकारांसाठी. 500 रुपयाचं पारितोषिक जर आलेलं होतं 2 षटकार ज्यांच्या बॅटमधून निघाले आहेत